मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये ज्या शालेय शिक्षण संस्था होत्या, ज्या प्रायमरी शाळा होत्या, जिल्हा परिषदच्या ज्या शाळा होत्या, त्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व होतं. आपल्यापैकी अनेक जण जिल्हा परिषदच्या शाळांमधूनच शिक्षण घेऊन वेगवेगळ्या पदावरती गेला असाल आणि पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेशिवाय कुठल्याही प्रकारचा पर्याय त्या ठिकाणी अवेलेबल नव्हता. त्यामुळे सहसा प्रत्येकाचं जे शिक्षण आहे, गरीब घरचा विद्यार्थी असो किंवा श्रीमंत घरचा असो, त्याला प्रायमरी शाळा जी जिल्हा परिषदची शाळा आहे तिच्यामधूनच शिक्षण घेऊन नंतर टप्प्याटप्प्याने दुसरीकडे शिक्षण घेण्याचा प्रयत्न होत होता. परंतु आजच्या परिस्थितीनुसार आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद शाळांची अवस्था जी आहे ती अत्यंत दयनीय झालेली आहे. जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये विद्यार्थीच आता उपलब्ध नसल्याचे आपल्याला चित्र दिसून येते आणि मॅक्झिमम जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकण्याचा कल पालकांचा पाहायला मिळत आहे. कॉन्व्हेंट स्कूल्स आहेत त्यांमध्ये अतिशय वेगाने जो ॲडमिशनचा जो प्रवाह आहे तो आता कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जास्त मुलं त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. कमी वयामध्ये कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मुलं आता टाकले जातात. कॉम्पिटिशनच्या या जगामध्ये आपला मुलगा, आपला पाल्य कुठं मागे पडू नये यासाठी पालकांनी आता कॉन्व्हेंट स्कूलच्या बाबतीत विचार करायला सुरुवात केलेली आहे. यामुळे काय झालं आहे की जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये जी पटसंख्या आहे ती झपाट्याने कमी होऊन त्या शाळांमधील जे शिक्षक आहेत त्यांच्या नोकरीचा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपल्या मुलांना दर्जेदार अशा प्रकारचं शिक्षण मिळावं आणि पुढे चालून त्या शिक्षणाच्या भरवशावर रोजगाराच्या संधी आपल्या मुलांना उपलब्ध व्हाव्या, तर प्रत्येक पालकाचं एक स्वप्न असतं. त्यासाठीच प्रत्येक पालक झटत असतो. त्यासाठी शिक्षणावर वाटेल तेवढा पैसा खर्च करत असतो. या माध्यमातून काय होत आहे की गव्हर्नमेंट ज्या संस्था आहेत, गव्हर्नमेंट ज्या ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये ॲडमिशनचं प्रचंड प्रमाण जे आहे ते कमी होऊन प्रायव्हेट ऑर्गनायझेशनकडे, प्रायव्हेट कॉन्व्हेंट स्कूलकडे आणि या गोष्टींकडे पालकांचा आता कल वाढलेला आहे. एकंदरीतच पूर्ण शिक्षण हे एका बिझनेस मॉडेलसारखं आता वर्क करत आहे, ज्यामध्ये पालकांची अतिशय मोठ्या प्रमाणात पिळवणूक त्या ठिकाणी होते, आर्थिक शोषण त्या ठिकाणी होत आहे. पहिल्या काळामध्ये प्रायमरी शिक्षण घेत असताना विशेष असा खर्च जो आहे एका विद्यार्थ्यामागे येत नव्हता. विशेष असा काही जास्त खर्च जो आहे तो होत नव्हता. आता कॉन्व्हेंटच्या KG1 पासून जवळपास 30-30 हजार रुपये, कुठे तर 1-1 लाख रुपयापर्यंत फी आहे, जी की त्या मुलांच्या शिक्षणावरती आणि त्यांच्या एकंदरीतच जडणघडण करण्यासाठी तो खर्च केलेला असतो. तुलनात्मकरित्या जर विचार केला तर पूर्वीच्या काळापेक्षा आत्ताचा जो शिक्षणावर होणारा खर्च आहे हा कित्येक पटीने जास्त आहे आणि एवढा सगळा खर्च करून मुलांना व्यवस्थित ग्रॅज्युएट करून, पोस्ट ग्रॅज्युएट करून जी त्यांना मिळणारी जी संधी आहे, ज्या ज्या भरवशावर ते मुलं पुढे नोकरी घेतील किंवा कुठल्या पदावर जाण्यासाठी तयारी करतील, त्यावेळेस काय दिसतं आपल्याला की ग्रॅज्युएट झालेला मुलगा नोकरीसाठी वन हिंडताना आपल्याला दिसतो. आत्ताच्या काळामध्ये जर विचार केला तर नोकऱ्यांची जे प्रमाण आहे ते प्रचंड प्रमाणात तफावत त्यामध्ये दिसते. अनेक मुलं आहेत ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट जे अजूनही कुठल्याही प्रकारच्या नोकरीवरती त्या ठिकाणी नाही आहेत. अशी असणारी ही भयानक वास्तविकता आहे की ज्यामध्ये शिक्षणावर एवढा प्रचंड खर्च करूनही हातामध्ये जर काम मिळत नसेल, जॉब मिळत नसेल, तर एवढं या शिक्षणावरती खर्च करून नेमका कुणाचा फायदा होतोय? तर हे जे स्कूल चालवणारे जे मालक आहेत, जे ओनर आहेत, यांचाच यामध्ये आपल्याला फायदा होताना त्या ठिकाणी दिसतो. स्कूलिंग हा जो कन्सेप्ट आहे तो एक बिझनेस मॉडेलच्या साच्यामध्ये त्यांनी तयार करून बिझनेस व्यवस्थित सुरू आहे आणि भोळे-भाबडे पालक जे आहेत की जे आपल्या मुलांना उच्च शिक्षण मिळावं, दर्जेदार शिक्षण मिळावं या भाबड्या आशेपायी ते खर्च करत असतात. ॲक्च्युअल जी ग्राउंड रिॲलिटी आहे, मार्केटची रिॲलिटी जी आहे ती अशी आहे की ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट मुलांनासुद्धा नोकऱ्या नाही आहेत. व्यवसाय करायची तर व्यवसाय शिक्षण घेतलेलं नसतं. या
बाकीच्या शिक्षणावरती बराच खर्च केलेला असतो आणि त्या अनुषंगानेच आपल्याला नोकरी मिळावी हा त्यांचा विचारसुद्धा त्या पद्धतीचा असतो. त्यामुळे नोकरी मिळत नाही, शिक्षण तर झालेलं आहे आणि अशा प्रकारचा न्यूनगंड त्या मुलांमध्ये तयार होत आहे. तर याच्यावरती इलाज म्हणून यावरती गव्हर्नमेंटने विचार करून नक्कीच याच्यावरती तोडगा काढायला पाहिजे, जेणेकरून शिक्षणावर जो होणारा खर्च आहे तेवढाच त्यामधून जे आपल्याला आउटपुट मिळणार आहे, त्यामधून जे आपण कमवणार आहे तो सुद्धा त्याच पटीने वाढायला पाहिजे. तेव्हाच जो शिक्षणाचा जो खर्च आहे तो पालकांना करायला परवडेल किंवा त्यांचा जो खर्च आहे तो कुठे वाया जाणार नाही.